बोला. माझे नाव नितीन कैलास सलोने. मी येत्या 2 वर्षा अगोदर रामनगर दांडिया ग्राउंडमध्ये नवरात्रमध्ये गरबा उत्सवाचा कार्यक्रम केला. तिथे डेकोरेशन आणि साऊंडचा कार्यक्रम केला. तिथे सतीश भिवगडे नामक या व्यक्तीने मला काम दिलं होतं. त्यांच्याकडून मी काम 2,10,000 या रूपात काम त्यांच्याकडून घेतले होते. त्यांनी मला 70,000 रुपये ॲडव्हान्स त्यांनी दिले. बाकीची उर्वरित रक्कम 1,40,000 तुला देतो असं म्हणून आम्ही त्यांच्याकडून काम घेतलं. त्यांच्यापुढे नवरात्र उत्सवाचा आम्ही कार्यक्रम केला. सगळं झालं. त्याच्यानंतर मी त्यांना पैशासाठी बोलवलं होतं. त्यांना मला काही पैसे वगैरे काही दिले नाही. ते म्हणे का आज ये, उद्या ये, नंतर ये. असं करता सर 2 वर्ष झाले. आत्तापर्यंत त्यांनी काही मला पैसे दिले नाही. मग कालच्या तारखेला मी त्यांना बरोबर नाक्यावरती जात होतो. तो मला भेटले. मी त्यांना विचारलं की काय झालं भाऊ, पैशाचं मी खूप दिवस झाले तुम्हाला म्हणून राहिलो, कॉल करतो, तुम्ही माझे कॉल नाही रिसीव्ह करता, सगळ्या गोष्टी बोललो. तर ते म्हणे काय झालं नितीन, म्हणे असं झालं तसं झालं. मी भाऊ मला खूप दिवस झाले, माझे घरचे मला प्रॉब्लेम देऊन राहिले का तू पैसे दे, कुठून येते काय घर, लॉकडाऊनचे कार्यक्रम आहेत सर, माझ्या घरचे जे काम आहे ते त्या बिझनेसवर डिपेंडेबल आहे. बट काही लॉकडाऊनमुळे कोणतंच काम माझे झाले नाही. तर मी माझी उर्वरित जे बॅलन्स रक्कम माझ्या लोकांकडून जमा करायची प्रयत्न करत होतो. तर त्यात हे सतीश भाऊ भिवगडे यांची पण हे होती. तर त्यांना मी भेटलो पण त्यांना काही सांगितले नाही. तर त्यांच्यासोबत ह्या गोष्टी खूप चर्चा झाली. तर मी त्यांना म्हटलं की भाऊ तुम्ही देता की नाही देता पैसे. तर ते म्हणे की नाही म्हणे आत्ता पैसे नाही आहे म्हणे माझ्याकडे, तू नंतर ये म्हणे. म्हटलं भाऊ नंतर म्हणता 2 वर्ष झाले. म्हटलं तुम्ही आत्तापर्यंत पैसे दिले नाही तर कसं करायचं म्हणे. मी म्हटलं भाऊ म्हटलं काही नाही, तुम्ही मला पैसे द्या. तर म्हणे आता तर नाही म्हणे. मी मला आत्ता पाहिजे म्हटलं मला. तर त्यांनी माझ्यावर तिथे म्हणजे गलत व्यक्त शब्दांनी माझ्यावर बोलायला लागले. तू कोण आहे, तू काही खूप मोठा आहे का, तू मला एवढा बोलून राहिला. भाऊ म्हटलं मोठा वगैरे नाही, पण मी आहो म्हटलं, जे काही मी माझ्या मेहनतीचे पैसे तुम्हाला मागत आहे म्हटलं. तर नाही म्हणे. त्यांनी माझ्यावर अंगावर येण्याचा प्रयत्न केले पण मारलं नाही. त्यांनी फक्त माझ्या तोंडाची शिवागाड्या केल्या. आणखी बोलले का तू असा काऊन केला. मी त्यांच्या नावाची पोलीस रामनगरमध्ये तक्रार करत होतो न केली काल रात्रोला. आणखी त्याच्या व्यतिरिक्त जेव्हाही माझ्यावर काही कमी जास्त अगर काही होत असेल तर याचे हे सतीश भाऊ भिवगडे हे राहणार.